मित्रांनो नमस्कार. मी मुकुंद महाजन आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. व्यक्तिमत्व आणि मी या माझ्या सिरीजच्या 10व्या एपिसोडमध्ये. आणि आजच्या या एपिसोडचं नाव आहे ट्रायंगल ऑफ प्रॉस्पेरिटी, म्हणजे श्रीमंतीचा त्रिकोण. आणि जे पात्र मी गुंफणार आहे तेच माझं कंटिन्यू राहणार आहे आधीच्या भागाप्रमाणे. 8 आणि 9 मध्ये आपण विष्णू याचे विचार बघतोय. मी सांगितलं विष्णू हा फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याचा प्रत्येक विचार हा अगदी तोलून मापून बोललेला असतो. तर काय झालं मित्रांनो की अशाच आमच्या एकदा चर्चा सुरू होत्या आणि फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे इन ब्रॉड सेन्स या विषयावर त्याचे मी विचार ऐकत होतो. तर मी त्याला म्हटलं, यार विष्णू तू मला असे वरवर नको सांगू, काहीतरी असं कॉन्क्रीट सांग की ते माझ्या मनाला भिडेल. तर तो म्हणे मुक्या मी तुला आज अगदी महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्यापासनं मला असं वाटतं माझं खरं डेव्हलपमेंट झालं. म्हटलं सांग यार, मला आनंद होईल. तर त्याने सांगितलं की म्हणे ज्या माणसाला आयुष्यात ट्रायंगल ऑफ प्रॉस्पेरिटी कळला त्याचं जीवन सफल झालं हे तू निश्चित समज. म्हणजे ट्रायंगल ऑफ प्रॉस्पेरिटी काय? तर म्हणजे ट्रायंगल बनताना आपल्याला 3 रेषा लागतात आणि 3 रेषा 3 बिंदूंमध्ये वेगळ्या वेगळ्या जोडल्या एक ट्रायंगल बनतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आता बघा, ट्रायंगल बनवला तर समजा ट्रायंगलला 3 बाजू आहे. तर म्हणजे या ट्रायंगल ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणजे श्रीमंतीचा जो त्रिकोण आहे त्याच्या 3 बाजू कोणत्या मी सांगतो तुला. एक म्हणजे सगळ्यात पहिले याला म्हणतात HMT मॅनेजमेंट. H हेल्थ मॅनेजमेंट, M stands for मनी मॅनेजमेंट अँड T stands for टाइम मॅनेजमेंट. HMT मॅनेजमेंट. ज्या माणसाला या त्रिकोणाच्या 3ही साईड ऍडजस्ट करता आल्या त्याचं जीवन समृद्ध झालं, श्रीमंत झालं. मग काय तुझ्या श्रीमंतीबद्दल तुझी काय कल्पना आहे? मी आपलं वरती उत्तर दिलं की श्रीमंती म्हणजे ज्याचा जो भरपूर पैसा आहे तो सुखी आहे. नाही म्हणे. श्रीमंती आणि पैसा, श्रीमंती आणि रिच माणूस ह्याच्यात फरक आहे. समृद्धी कशाला म्हणतात? म्हणजे आपण याला समृद्धीचा त्रिकोण म्हणूया की समृद्धीमध्ये ज्याच्याजवळ चांगली आरोग्य आहे, ज्याच्याजवळ भरपूर समाधान आहे, ज्याच्याजवळ पैसा भरपूर आहे आणि ज्याच्याजवळ कोणतंही काम करायला भरपूर वेळ आहे, जो शांत आहे आणि प्रशांत आहे, म्हणजे विशेष प्रकारे शांत आहे, सगळा अनुभव घेऊन असा माणूस हा श्रीमंत किंवा समृद्ध आपण म्हणूया. पैसेवालाच माणूस समृद्ध असतो असं मुळीच नाही. तर म्हणजे हे 3 जे भाग आहे, एक हेल्थ मॅनेजमेंट, सेकंड मनी मॅनेजमेंट अँड टाइम मॅनेजमेंट. आता मला तू कल्पना कर ट्रायंगलच्या की याच्या ट्रायंगलची एक अशी विशिष्टता आहे की तुम्हाला हा ट्रायंगल बॅलन्स पाहिजे, म्हणजे ज्या 3ही साईड सारख्या पाहिजे, किंबहुना हेल्थची साईड थोडी मोठी चांगली पाहिजे. हेल्थची साईड जर मोठी असली तर ऑटोमॅटिक तुमचं मनी आणि टाइम मॅनेजमेंटच्या साईड मोठ्या होतील. पण एखादी जर साईड छोटी असली तर तुमचा हा ट्रायंगल व्यवस्थित बॅलन्स राहणार नाही मित्रांनो. तेव्हा आयुष्याची खरी कसरत जी आहे ना ती ह्या 3ही साईड सारख्या मोठ्या करण्यात आहे. यात तुम्ही कोणत्याही एका गोष्टीला प्राधान्य देऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या जागेवर आहे. तर आपण की नाही सगळ्यात पहिले गेल्या 2 वीकपासनं पैसा या विषयावर बोलतोय. पैसा म्हणजे आपण पैशाला एक ब्रॉड नाव दिलं की आपला इन्कम, आणि तो इन्कम आपण 2 विभागात डिव्हाइड केला. एक म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम आणि एक म्हणजे पॅसिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कमची डेफिनेशन माहिती आहे की ज्याच्यात आपला 100% इन्व्हॉल्वमेंट आहे. पॅसिव्हची डेफिनेशन माहिती आहे की आपलं इन्व्हॉल्वमेंट 0 आहे पण आपला जो इन्कम येऊन आला, या दोन्हीला आपण इन्कम म्हणतो. आता बघा ना, एक छोटंसं उदाहरण घ्या. ज्याला हे म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला हे आयुष्यातलं प्रिन्सिपल कळलं पैशाच्या बाबतीतलं, त्याला कुठे मागे वळून बघायची गरज नाही. म्हटलं हे काय सांग नीट. तर बघ म्हणे आपला इन्कम, असं समज म्हणे की आपला इन्कम 100 रुपये आहे.
मग तो ऍक्टिव्ह सोर्समधनं असो की पॅसिव्ह, म्हणजे टोटल इन्कम सपोज एका माणसाचा 100 आहे, आपण त्याला मल्टिपल्समध्ये करू शकतो. तर हा 100 इन्कममध्ये काय असतं की आपलं एक्सपेंडिचर असतं. आपल्याला ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात तो एक एक्सपेंडिचर, दॅट इज व्हॉट वी कॉल मॅन्डेटरी एक्सपेंडिचर, की अनलेस अँड अंटिल वी डू इट वी कॅनॉट सर्व्हाइव्ह, दॅट इज मॅन्डेटरी. आणि एक असतं आपल्याजवळ की आपल्याजवळ थोडा पैसा सरप्लस आला की आपल्याला मग आपला ऐच्छिक इन्व्हेस्टमेंट असतं, जे केलं तरी चालतं आपल्या हौशी मौजी, आपली सुबत्तता याकरता, म्हणजे जो समजा केला नाही तरी चालतो असा थोड्या प्रकारात आपण म्हणूया नॉट रिक्वायर्ड. आणि म्हणजे काय झालं की आपला 100 रुपये इन्कम झाला, याच्यामधनं आपलं एक्सपेंडिचर गेलं की आपला जो बॅलन्स राहतो, हा बॅलन्स जो आहे हा पुन्हा आपण जर पॅसिव्हमध्ये आणला, त्याला पुन्हा आपल्या पॅसिव्ह इन्कममध्ये कनेक्ट केला की ज्याच्यापासून आपल्याला मल्टिपल होत राहील, तर आपला इन्कम वाढेल. एक्सपेंडिचर तेवढंच ठेवलं, पुन्हा आपला बॅलन्स वाढेल. हा बॅलन्स आपण पॅसिव्हमध्ये जोडला. आता बघा, असं करता करता काय आपला पॅसिव्ह इन्कम हळूहळू वाढून राहिलं. ॲक्च्युली ॲक्टिव्ह इन्कम पण वाढतच असतं म्हणे, पण ॲक्टिव्ह इन्कम हे एका प्रपोर्शननी वाढतं. अनलेस अँड अंटिल यू हॅव समथिंग स्पेशल, अँड इफ यू हॅव एनिथिंग, इफ यू हॅव समथिंग स्पेशल देन यू डोंट बॉदर फॉर रेस्ट ऑफ द थिंग. बट आय एम टॉकिंग फॉर नॉर्मल पीपल, आपल्यासारखे सर्वसामान्य लोकांकरता असं लक्षात येतं की जसं जसं तुमचा बॅलन्स वाढतो, म्हणजे सोर्स ऑफ इन्कम वाढला, एक्सपेंडिचर त्या प्रपोर्शननी आपोआप वाढतं. पण इतकं करूनही तुमचा बॅलन्स वाढत राहतो आणि तो बॅलन्स पुन्हा ॲक्टिव्ह इन्कम पॅसिव्ह इन्कममध्ये ॲड होऊन तुमचा इन्कम सोर्स सतत वाढत राहतो. आता एक उदाहरण घ्या ना मित्रांनो, आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ की 100 रुपये इन्कम आहे, माझा समजा खर्च 80 रुपये आहे. 80 रुपयामधनं 70 रुपये आवश्यक खर्च आहे, 10 रुपये अनावश्यक खर्च आहे. एक केस घेतली आपण, 100 रुपये इन्कम दोन्ही मिळून 80 रुपये खर्च, 70 70 आवश्यक, 10 अनवॉन्टेड. माझ्याजवळ बॅलन्स राहिला 20 रुपये. हा 20 रुपये ॲक्टिव्ह इन्कममध्ये, आपलं पॅसिव्ह इन्कममध्ये गेला, म्हणजे माझं येणारं इन्कम प्लस 20 रुपये वाढले, म्हणजे पुढच्या वेळेला माझं इन्कम 120 होईल. खर्च माझा तेवढाच राहिला 80, माझ्याजवळ 40 रुपये वाचले. पुन्हा हे 40 रुपये 140, म्हणजे असं हे हळूहळू वाढत राहील. आता काय होतं की ज्या प्रमाणात माझा बॅलन्स वाढतो, म्हणजे एक्सपेंडिचर आणि इन्कम याचं गणित ॲडजस्ट होऊन बॅलन्स वाढायला लागला की मग मला हळूहळू फायनान्शियल सुबत्ता यायला सुरुवात होते. आणि ती फायनान्शियल सुबत्ता माणसाला कुठल्या कुठे घेऊन जाते मित्रांनो. तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय की इन्कम, एक्सपेंडिचर आणि बॅलन्स. आपला बॅलन्स वाढवा. आता आपला बॅलन्स काय होतं की इनिशियल स्टेजमध्ये बघा, तुम्ही विचार करून पहा की आपला मॅन्डेटरी खर्च हा मोर ऑर लेस सारखाच असतो. तुमचं इन्कम किती येऊ द्या, जोपर्यंत तुम्ही एक वरची उडी मारत नाही तोपर्यंत तुमचा मॅन्डेटरी खर्च हा घराचं रेंट तेवढंच असतं, तुमचा म्हणजे मार्जिनल फरक पडतो, तुमचा खाण्यापिण्याचा खर्च तेवढाच असतो. वाढतं काय की तुमच्या गरजा वाढतात. मुलंबाळ झाले की मुलाबाळांचं शिक्षण वाढायला लागतं, म्हणजे एक्सपेंडिचर हळूहळू वाढायला सुरुवात होते, नो डाऊट. पण त्याचं जर प्रोव्हिजन असलं तर तुमचा बॅलन्स हा ऑलवेज मेंटेन राहतो किंवा बॅलन्स हा वाढत राहतो. खरं स्किल त्याच्यात आहे मित्रांनो की आपलं इन्कम आणि एक्सपेंडिचरचं गणित असं जमायला पाहिजे की जेणेकरून आपला बॅलन्स हा ऑलवेज वाढायला पाहिजे आणि याची ग्रोथ अशी लिनियर नको, याची ग्रोथ अशी एक्सपोनेन्शियल पाहिजे. थोडी बॅलन्स खूप वाढला पाहिजे आणि त्याच्याकरता इनिशियल काही दिवस कळ सोसणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही जी त्रिसूत्री आहे ती आपण लक्षात ठेवूया. विचार करा की कुठेतरी आपल्याला कागद पेन घेणं आवश्यक आहे. कागद पेनमध्ये इन्कम लिहा, इन्कममध्ये ॲक्टिव्ह इन्कम लिहा, पॅसिव्ह इन्कम लिहा. विचार करा की आपण आपला ॲक्टिव्ह इन्कम आणि समोरचं थोडी फोरसाईट ठेवा की आपल्याला येणारे अँटिसिपेटेड खर्च काय आहे. मित्रांनो, आम्ही सांगतो, त्यांनी सांगितलं मला की आम्ही आमच्या आयुष्यात
या गोष्टीचा अगदी लहानपणी विचार केला, ज्यावेळेला मी 17-18 वर्षाचा होतो, त्यावेळेला हे आजूबाजूचे लोक पाहून, त्यांची सुबत्ता पाहून आणि माझ्या असं लक्षात आलं की कुठेतरी एक्सपेंडिचर हा मेन की पॉईंट आहे. म्हणजे जसं जसं आपण म्हणतो ना की नॉट रिक्वायर एक्सपेंडिचर कॅन बी कन्व्हर्टेड इन टू बॅलन्स. आता नॉट रिक्वायर्डमध्ये तुमची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी राहू शकते. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला तुमचा इन्कम सोर्स आणि एक्सपेंडिचर आणि हा बॅलन्स अमाऊंट जेव्हा वाढायला लागतो, त्यावेळेला देन यू कॅन अफोर्ड टू स्पेंड ऑन नॉन रिक्वायर्ड ॲटम. म्हणजे जेव्हा हे गणित जमेल, त्यांनी सांगितलं की तू मला कंजूस म्हणतो का? म्हणलं यार, तू कंजूस नाही, मी कंजूस अजिबात नाही आहे. पण मला हे गणित जमलंय की बॅलन्स माझा जसा वाढतो, आवश्यकतेपेक्षा जास्त झाला की माणूस समृद्धीत आला समजा, तर हे जमण्याचा आणि जमवण्याचा प्रयत्न करणं हे अतिशय जिकरीचं आहे. मला यार म्हटलं, विष्णू तू कमाल केली यार. एक छोटंसं एक मॅथमॅटिक्सचं स्टेटमेंट सांगितलं की इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू बॅलन्स. इन्क्रीज द बॅलन्स, डायव्हर्ट इट टू passive income, again then increase balance, and stage will come when you have full freedom to spend on so-called non-required items. आणि नॉन रिक्वायर्ड आयटम मध्येच तुमच्या हौशी असतात मित्रांनो. म्हणजे मला सांगा ना की तुम्ही एक विचार करून पहा की माणूस कार घेतो. मी तुम्हाला सांगतो, मी माझं उदाहरण देतो आहे, मुकुंद महाजन. मी कार घेतली वर्ना. माझं कॉलेज घरापासनं हार्डली 1 किलोमीटर आहे. गेल्या 12 वर्षात ती वर्ना फक्त 22,000 किलोमीटर चालली आहे. 22,000 किलोमीटर. त्याचे टायर जागच्या जागी झिजून गेले. हाऊस होती, पण सुदैवाने मी ती वर्ना लोनवर घेतली नव्हती. मी खूप हिशोब करून पाहिला की याच्याऐवजी जर आपण ज्या वेळेला लागते, म्हणजे आपल्याजवळ जेव्हा नॉन रिक्वायर्ड अमाऊंट खर्च करण्याकरता बॅलन्स आहे, त्यावेळेला डोंट वेट, गो अँड परचेस अ बिग व्हेकल इफ यू अफोर्ड डिपेंडिंग अपॉन युअर बॅलन्स. पण तेच जर तुम्ही लोननी घेत असाल तर मित्रांनो, आय जस्ट इन्सिस्ट नॉट टू परचेस. तुम्हाला गाडीने जायचं आहे ना, ओला करा, उबेर करा. तुमचं इनिशियल इन्व्हेस्टमेंट काही नाही. जेवढं इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता ना, ते मी सांगतो, ते 10-12 लाखाची कार आणि त्याचा लागणारा पेट्रोल आणि त्याचा इन्शुरन्स याचा जर हिशोब मी काढला ना, तर मला पर किलोमीटर जर हिशोब काढला तर तो 110 रुपये पर किलोमीटर पडून आला. आणि हळूहळू तो स्लो होतो. पण मला खात्री आहे की तो 90च्या खाली येणार नाही. व्हेअर ॲज वी आर अवेलेबल विथ 15 रुपीज पर किलोमीटर. कधीतरी थोडा विचार करा, त्या हव्यासा पाहिजे. जेव्हा तुमची परिस्थिती आली, बॅलन्स आला, त्यावेळेला नक्की घ्या. तर मित्रांनो, एक छोटीशी विनंती आहे की आपण आपलं इन्कम एक्सपेंडिचर बॅलन्स गणित बसवा आणि मनी मॅनेजमेंटचा पहिला जो भाग आहे त्यावर भर द्या. म्हणजे आपला हा जो श्रीमंतीचा समृद्धीचा जो त्रिकोण आहे किंवा ट्रायंगल ऑफ प्रॉस्पेरिटी आहे, त्याचा पहिला पार्ट मजबूत करा, मनी मॅनेजमेंट. तर मित्रांनो, इथं मी थांबतो. प्रत्येकाने थोडा सखोल विचार करण्याची गरज आहे. तोपर्यंत पुढच्या शुक्रवारी मी नवीन विषयावर नवीन भाग घेऊन येईल, नवीन एपिसोड घेऊन येईल. तोपर्यंत खुश रहो, सुखी रहो, मस्त रहो, आनंदी रहो, हेल्दी रहो, जिंदा दिल रहो. नमस्कार.